नमस्कार बालमित्रांनो, यावर्षीपासून इयत्ता 5वी आणि 8वीच्या ज्या वार्षिक परीक्षा होणार आहेत त्या वार्षिक परीक्षाच्या निकालाबाबत नवीन नियम आलेला आहे आणि या परीक्षेत जे अपात्र ठरतील त्यांना नापास होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून आपल्याला भरपूर सराव करायचा आहे जेणेकरून आपण या परीक्षेत यश मिळवायचं आहे. तर SCERTच्या साईटवरच सरावासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवून पाहणार आहोत. इयत्ता 5वी विषय मराठीची ही सराव प्रश्नपत्रिका आहे. हीच प्रश्नपत्रिका येणार असे नाही. ही सराव प्रश्नपत्रिका आहे. ओके. एकूण 50 गुणांची चाचणी असणार आहे. त्यामध्ये 10 गुण तोंडीला आणि 40 गुण लेखी परीक्षेला आहेत. ओके. चला तोंडी पाहूया. तोंडी उत्तरं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी द्यायची आहेत. प्रश्न पहिला, खाली दिलेला उतारा वाच, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. बालमित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचायचा आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, कारण खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या उतार्यातच मिळणार आहेत. तर पहा, यामध्ये प्रश्न पहिला आहे, शेतकरी कोठे डोळे लावून बसला होता. तर बालमित्रांनो, प्रथमतः तुम्हाला उतारा वाचायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहा, शेतकरी कोठे डोळे लावून बसला होता. तर याचं उत्तर आपल्या उतार्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शेतकरी आभाळाकडं डोळं लावून बसला होता. मग उत्तर आभाळाकडे, आकाशाकडे येईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सर्वत्र कशाने थैमान घातले. तर पहा, सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं, हे त्याचं उत्तर असेल. ओके. प्रश्न क्रमांक तिसरा, गाव ओस का पडू लागली. तर पहा, या ठिकाणी गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली, गोरगरीब करपून जायला म्हणून गावच्या गाव ओस पडू लागली. हे प्रश्न तिसराचं उत्तर आहे. तुम्हाला तोंडी उत्तरं द्यायची आहेत. तरी पण तुम्ही काय करा, ही प्रश्नपत्रिका हा व्हिडिओ पाहत पाहत तुमच्या वहीमध्ये एकदा सोडवून पहा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास आणखी दृढ होईल. प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं, या वाक्याचा तुला समजलेला अर्थ सांग. तर पहा, या वाक्याचा अर्थ आहे की प्रजेला खूप त्रास होत आहे. प्रजा खूप दुःखी आहे. आती रडल्यानं सुद्धा डोळ्याचं पाणी आटलं असेल, किंवा प्रजा दुष्काळामुळं हैराण झालेली आहे. अशा पद्धतीचे उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे. इथं चित्र दिलेले आहे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आपण चित्र आणि प्रश्न एकदम पाहूयात. त्यामध्ये प्रश्न क्रमांक अ आहे, चित्रातील दृश्य कोणत्या भागातील असावे असे तुला वाटते. तर पहा बालमित्रांनो, खेडेगावाचे चित्र आहे, ग्रामीण भागाचे चित्र आहे, झोपडपट्टीचे चित्र आहे. अशी उत्तरं तुम्ही देऊ शकता. चित्रातील मुलगी कोठे चालली आहे. तर पहा, इथं चित्रातील मुलीच्या हातात पिशवी आहे आणि ती घराच्या बाहेर जाते. एक तर ती भाजी आणण्यासाठी जात असेल, दुकानात जात असेल, किंवा शाळेला सुद्धा जात असेल. ओके. तुम्हाला जे तुमच्या भावविश्वात आहे, कल्पनाशक्तीत आहे, विचारात आहे, तुमच्या डोक्यात आहे, ती उत्तरं तुम्ही द्या. चित्रात ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोणत्याही 2 घटकाची नावे सांग. तर बालमित्रांनो, या चित्राचं निरीक्षण करा आणि 2 घटकांची नावं तुम्हाला सांगायचं आहे. एक आहे टायर, पिशवी, पोते, घरे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तरं देऊ शकता. झाडे, काय द्यायचं आहे तुम्ही द्या. ही प्रश्न बघा, चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग. तर हे चित्र एका ग्रामीण भागातले आहे. चित्राचे दृश्य खूप सुंदर आहे आणि माझं गावसुद्धा अशाच पद्धतीने आहे. माझ्या गावातसुद्धा अशी छोटी छोटी घरे आहेत. मला गावात राहायला खूप आवडतं. अशा पद्धतीने तुम्ही उत्तरं देऊ शकता. किंवा ही मुलगी खूप टापटीप स्वच्छ राहते, तर त्या मुलीने व्यवस्थित केस विंचरलेले आहेत. या मुलीसारखंच मी सुद्धा घरातील कामे करतो. तुमच्या मनात जे विचार येतात ते तुम्ही सांगू शकता. लेखी चाचणी 40 गुणांची आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, खाली संवाद वाच आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दे. इथं संवाद देण्यात आलेला आहे, तो तुम्हाला व्हिडिओ पॉज करून वाचायचा आहे. ओके. आता आपण प्रश्न पाहूया. पहा, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा दिली. तर बघा, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजानं कोणती आज्ञा दिली. तर कुणीही साधं बोलायचं नाही, सगळं गात गातच बोलायचं, अशी आज्ञा दिली. अचं उत्तर. ओके. चला आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. गाण्यात न बोलणाऱ्याला राजाने काय शिक्षा करण्यास सांगितले. तर पहा, जी प्रजा गाण्यात बोलणार नाही त्यांना कोणती शिक्षा करायला सांगितलं पाहिजे. जे गाण्यात बोलणार नाही त्यांना शिक्षा करा. पहिल्यांदा त्यांना सुळावर चढवा,
हत्तीच्या पायी देऊन त्यांचा कडेलोट करा, पुन्हा असं करणार नाही, त्यांच्याकडनं लिहून घ्या. अशा प्रकारची शिक्षा त्यांनी सुनावली. ओके. पुढील प्रश्न आपण पाहूयात. शब्दाचा अर्थ लिही. दवंडी. तर पहा, दवंडी पिटवणे म्हणजे डांगोरा पिटवणे, गावात एखादी गोष्ट मोठ्याने ओरडून सांगणे, डांगोरा किंवा घोषणा करणे, अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही लिहू शकता. डांगोरा म्हणा, बातमी मोठ्याने ओरडून सांगणे, घोषणा करणे. ओके. चला, ई प्रश्न काय पहा. राजाने दिलेली दवंडी योग्य की अयोग्य, तुमचे मत लिहा. तर पहा, विद्यार्थी म्हणून तुम्हाला तुमच्या मतानुसार हे करायचं आहे. तुमचं मत जर योग्य असेल तर योग्य का तेही सांगा, नसेल तर अयोग्य का तेही तुम्ही सांगू शकता आणि तुमचं मत पटवून देऊ शकता. आता माझ्या मते सांगते, राजाने दिलेली दवंडी अयोग्य आहे, कारण संगीत म्हणजे फक्त गाणे म्हणणे असं नव्हे, तर संगीताला जे ताल आहे, लय आहे, याचासुद्धा विचार केला जावा. तर ही अयोग्य आहे, कारण प्रत्येक व्यक्ती गाण्यात बोलू शकते असं सुद्धा नाही, म्हणून अयोग्य आहे. मग ते मत तुम्ही इथं लिहू शकता. अयोग्य आहे कारण प्रत्येकजण गाण्यात बोलतीलच असं नाही. ओके. प्रश्न क्रमांक 4 बघा. खालील सूचना फलक वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. इथं सूचना फलक दिलेला आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लक्ष देऊन वाचा, कारण यावर आधारित प्रश्नोत्तर खाली दिलेली आहेत. तर पहा, आपण प्रश्नोत्तर पाहूया. प्रश्न अ पहा. पाणी पुरवठा बंद याबाबतची सूचना कोणत्या विभागाद्वारे करण्यात आलेली आहे? तर पहा, इथं दिलेली आहे जलपुरवठा विभाग. काय दिलेलं आहे? जलपुरवठा विभाग. तर तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही जलपुरवठा विभाग लिहू शकता किंवा त्याचा पत्तासुद्धा लिहू शकता. जलपुरवठा विभाग, कात्रज, पुणे असंसुद्धा, कात्रज, पुणे असंसुद्धा लिहू शकता. ओके. पुढील हा प्रश्न पहा. कोणत्या तारखेस पाणीपुरवठा बंद राहणार आहे? तर या ठिकाणी दिलेले आहे 25 फेब्रुवारी 2024 रोजी बंद राहणार आहे. म्हणजेच तुम्ही ती तारीख तिथं लिहू शकता. ई प्रश्न पहा. पाण्याची बचत करण्यासाठी तू कोणते 2 उपाय करशील ते लिही. इथं तुम्हाला तुमच्या विचारानं उत्तर लिहायचं आहे की पाण्याची बचत करण्यासाठी कोणते 2 उपाय करशील. तर धुणी भांडी केलेली पाणी आपण झाडाला टाकूयात. धुणी भांडी केलेले पाणी झाडाला टाकणे किंवा झाडास घालणे. आणि दुसरं आहे काटकसरीने वापर करणे. दुसरं काय? काटकसरीने वापर करणे. ओके. तर असे 2 उपाय तुम्ही सुचवू शकता. काटकसरीने वापर. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पहा. तुझ्या शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे, त्याकरिता शाळेच्या भित्तीपत्रकावर दिलेल्या मुद्द्याचा विचार करून माहिती लिही. तर पहा, मुद्दे काय दिलेत पहा इथं. महोत्सवातील विविध खेळ, इयत्तेनुसार गट, विजेत्यासाठी पारितोषिक, प्रमुख अतिथी, महोत्सव कालावधी, वेळ. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिही. एकाच शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लिही म्हणले. अंबर याचा 2 अर्थ पहा. अंबर म्हणजे आकाश आणि अंबर म्हणजे 2 वेगवेगळे अर्थ लिही म्हणले. कापड किंवा वस्त्र. अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ आणि किंवा अंबर म्हणजे कापड, वस्त्र. ओके. पुढं खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिही आणि तयार होणाऱ्या जोडीसाठी एक वाक्य लिही. तर पहा, विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. सुंदर याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. वाक्य काय लिहायचं आहे पहा. रमा सुंदर असून तिची बहीण कुरूप आहे. तिची बहीण कुरूप आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके. चला पुढे पाहूया आपण.
प्रश्न 7वा सूचनेप्रमाणे लिही. दिलेल्या सूचनेप्रमाणे लिही. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. समीक्षाने सारिकाला हाक मारली. तर अधोरेखितचं वचन करायचं आहे हाका. मग तुम्ही कसं लिहू शकता? समीक्षाने सारिकाला हाका मारल्या. जेव्हा हाकचं आपण अनेक वचन करतो, एक वचन अनेक वचन, तेव्हा क्रियापद सुद्धा बदलतं. हाका मारल्या होतं, क्रियापद काय होतं? मारल्या. ओके. आता पुढे पहा. माझ्या मैत्रिणीला लाल रंगाच्या पिशव्या खूप आवडल्या. पिशव्याच्या ऐवजी आपल्याला पिशवी करायचं आहे. मग काय लिहायचं वाक्य बघा. माझ्या मैत्रिणीला लाल रंगाची पिशवी, अनेक वचनचं एक वचन आपल्याला खूप आवडली. आवडल्याच्या ऐवजी आवडली होतं बघा. खूप आवडली. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. आता चला प्रश्न क्रमांक 8वा आपण पाहूया. प्रश्न 7व्यामधला प्रश्न अजून राहिलेला आहे आपला. पहा. कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही. समीरचा जीव वरखाली व्हायला लागला. तर सूचना आहे भूतकाळी वाक्य तयार करून लिही. भूतकाळी वाक्य तयार करून लिही. समीरचा जीव वरखाली झाला. व्हायला लागल्याच्या ऐवजी झाला लिहायचा. समीरचा जीव वर खाली झाला. भूतकाळात लिहायचं आहे आपल्याला. मोर दिसताच पल्लवी टाळ्या पिटू लागली. पल्लवीऐवजी राघव घ्यायचं आहे. मोर दिसताच राघव टाळ्या पिटू लागला. लागलीच्या ऐवजी लागला होतं बघा. पिटू लागला. ओके. पूर्णविराम द्यायचा. टाळ्या पिटू लागला. ओके. चला प्रश्न क्रमांक 8 आपण पाहूया. आणखी बघा राहिलेलं आहे आपलं. गटात न बसणारा. प्रश्न क्रमांक गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही तेही लिही. तर पहा. गटात न बसणारा शब्द सुंदर, फूल, टवटवीत, कोमजलेले आणि हिरवेगार असं दिलेलं आहे. तर गटात न बसणारा शब्द आहे फूल. फुलाला सोडून बाकी सर्व शब्द हे विशेषणे आहेत. फूल हे नाम किंवा विशेष आहे, कारण फूल नाम आहे आणि इतर सर्व शब्द विशेषणे आहेत. सर्व शब्द विशेषणे आहेत. ओके. विशेषणे आहेत. पुढील प्रश्न प्रश्न 7व्यामधला आपण पाहूया. पुढील उतारात कंसात दिलेल्या शब्दाचे आशयानुसार रूप बदल आणि उतारा पुन्हा लिही. तर पहा इथं दिलेलं आहे. माणसाचं टिंबटिंब जसजसं मोठं होतं तसतसं माझी ही कल्पना ही विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्याइतकं मन मोठं होतं. आता आपल्याला ह्या कंसातील दिलेल्या शब्दानुसार पुन्हा लिहायचं आहे. पहा. माणसाचं मन, मनेच्या ऐवजी मन लिहायचं आहे. माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वच माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं. संतच्या ऐवजी संतांचं लिहायचं आहे. पहा. इथं मन येतं आणि इथं येतं संतांचं. बदल करून हे पूर्ण वाक्य पुन्हा एकदा लिहायचं आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 8वा. पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिही. तसेच ते विरामचिन्ह वापरून एक वाक्य लिही. विरामचिन्ह कोणतं आहे? उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह. आता हे उद्गार चिन्ह वापरून तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे. तर पहा. बाप रे, केवढा मोठा साप. केवढा मोठा साप. इथं उद्गार चिन्ह द्यायचं. विरामचिन्हाचं नाव आहे संयोग चिन्ह.
तर पहा ह्या चिन्हाला म्हणतात संयोग चिन्ह. संयोग चिन्ह वापरून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. बघा आपण इथं लिहूया जरा. संयोग चिन्ह. वाक्य पुन्हा एकदा लिहूया आपण. मांजराचे पिल्लू, मांजराचं पिल्लू माझ्या मागं पुढं करत होतं. तुम्ही दुसरं सुद्धा वाक्य लिहू शकता. इथं संयोजन चिन्ह आपण वापरलेलं आहे. करत होतं. पूर्णविराम द्या. ओके. चला प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिही. अन्न वाया जाऊ नये म्हणून पुढील प्रसंगी योजता येईल असा प्रत्येकी एक उपाय लिही. लग्न समारंभ काय उपाय करता येईल? जेवढी भूक असेल तेवढेच घ्यावे, किंवा आताची जी आहे बफे सिस्टीमनी योग्य आपल्याला बफे सिस्टीमनी जर आपण घेतलं स्वतः वाढून तर आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच आपण घेऊ शकतो. सहलीत जर अन्न शिल्लक राहू नये म्हणून आपण काय करू शकतो? सहलीत मोजकेच अन्नपदार्थ सोबत घ्यावेत. मोजकेच अन्नपदार्थ सोबत घ्यावेत किंवा मित्रमैत्रिणीने ठरवून घ्यायचं. सर्वांनी ठरवून एखाद्याने भाजी, एखाद्याने भात, एखाद्याने चपाती असं ठरवून जर घेतला तर एखाद्याने चिवडा, एखाद्याने लाडू, तर सर्वांना मिळून खाता येईल आणि अन्नसुद्धा नाश होणार नाही. ओके. हा प्रश्न पहा. वसंत ऋतूत निसर्गात दिसून येणारा बदल तुझ्या शब्दात 4 ते 5 वाक्यात लिही. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. तुम्ही शांतपणे वाचा किंवा व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही वाचू शकता. प्रश्न क्रमांक 10. शालेय परिसराची स्वच्छता याबाबत तुला काय वाटते ते लिही. तर यावर आधारित तुम्हाला 10 वाक्य लिहायचे. शालेय परिसराची स्वच्छता. या ठिकाणी मी 10 वाक्य दिलेली आहेत. ती वाचा. व्हिडिओ पॉज करा आणि वाचा. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. दोघे मित्र टेकडीवर फिरायला जाणे, अचानक संकट, युक्ती वापरून संकटावर मात, सुखरूप घरी येणे, मैत्री दृढ होणे. इथं तुम्हाला बोधकथेला नाव पण द्यायचं आहे आणि गोष्ट पण लिहायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. नमुना गोष्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके. तर बालमित्रांनो, अशा पद्धतीने सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवून पाहिलेलं आहे. अशा भरपूर प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे, जेणेकरून आपली जी 5वीची वार्षिक परीक्षा आहे ती आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल, पार पाडता येईल. तर सर्व 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.